मोह, आसक्ती, ईर्षा, सौंदर्य, अभिमान, अहंकार, प्रतिभा आणि प्रेम या सगळ्या मानवी गुणागुणांच्या मिलाफातून घडलेली शोकांतिका म्हणजेच पिंजरा. ठसकेबाज लावणी आणि गावातला तमाशा यांच्या जोरावर अण्णांनी म्हणजेच व्ही शांताराम यांनी एक उत्कृष्ट कथा आपल्यासमोर आणली. वासनेच्या विकाराच्या मोहातनं कोण सुटलंय या गुंत्यात अडकणाऱ्या मानवी मनांची आणि माणूसपणाची एक रंजक कथा म्हणजेच पिंजरा. ग साजने ज्या काळात मराठी सिनेसृष्टी डबघाईला चालली होती त्याच काळात पिंजरा हा सिनेमा आला आणि एक नवं चैतन्य त्याने मराठी सिनेसृष्टीत आणलं. ब्ल्यू एंजल या परदेशी सिनेमावर पिंजराची कथा आधारित आहे. पण पहिला रंगीत सिनेमा, व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन आणि दमदार अभिनयाच्या सामर्थ्याने उभा राहिलेला हा पिंजरा म्हणूनच आजही आपलं अढळपद राखून आहे. ग साजने व्ही शांताराम आशय घन सिनेमांचा दाता, मराठी सिनेसृष्टीतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. भारतीय सिनेसृष्टीत हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. व्ही शांताराम यांनी अनेक क्लासिक पीस सिने जगताला दिले आणि त्यातलंच एक सुवर्ण कमळ म्हणजे पिंजरा. व्ही शांताराम म्हटलं की त्यांची ही अजरामर कलाकृती नकळतपणे आपल्या डोळ्यासमोर चितारते. आली ठुमकत नार लचकत मान मरडत हिरव्या राणी, आली ठुमकत नार लचकत मान मरडत हिरव्या राणी. विषयासह कॅमेरावर हुकूमत गाजवणारा, कल्पकता आणि वास्तवता यांचा सुरेख मेळ साधणारा, मानवी भावभावनांचं उत्कृष्ट दर्शन रजतपटावर करणारा हुकमी दिग्दर्शक. होय, हुकमी दिग्दर्शक. भगवान श्रीकृष्ण आणि गोपींच्या रासक्रीडांच्या सुरम्य कथा ऐकताना तहानभूक हरपून जाते. कशाचं भानच राहत नाही. कारण दिग्दर्शन, तंत्रज्ञ आणि कॅमेरावर उत्तम पकड साधत सिल्वर स्क्रीनवर या कलंदर दिग्दर्शकानं अशी काही हुकूमत केली की ती आजही व्ही शांताराम यांचे क्लासिक पीस सर्वोच्च स्थानावर आपला मान राखून आहेत. व्ही शांताराम यांनी ज्या ज्या विषयांना हात लावला त्याचं त्यांनी सोनं केलं आणि असंच एक सुवर्ण कमळ त्यांनी पिंजरा सिनेमाच्या रूपानं सिनेरसिकांना दिलं. हा पिंजरा होता मोहाचा, आसक्तीचा, वासनेचा, अहंकाराचा. अहंकारानं पेटून उठलेली गावातली नर्तिका एका मास्तराला आपल्या सौंदर्यानं आणि यौवनानं पुरता आपल्या जाळ्यात अडकवते. गावातले आदर्श शिक्षक या नर्तकीचा फड उधळून लावतात. गावातली लोक या नर्तकीच्या मागे लागली की गावातली मुलं शाळा शिकणार नाहीत, गावाचा विकास होणार नाही. त्यामुळे या फडाला गावच्या नदीपार ते हाकलवून देतात. अशा वेळी ही नर्तिका या गुरुजींना आपल्या नादाला लावण्याचा चंग बांधते. गुरुजींचा बदला घ्यायचा म्हणून तिनं केलेला थैथयाट, हातात तुंतुण घेऊन म्हटलेलं हे वाक्य, एक दिवस बोर्डावर तुंतुण देऊन नाही उभा केला तर नाव चंद्रकला नाव. त्यातच गावातली लोक गुरुजींचं काही ऐकत नाहीत. लोक आपलं गाव सोडून तमाशा बघायला नदी पार करून जाऊ लागतायत. गुरुजींना हे सगळं खटकलं आणि म्हणूनच ते त्या नर्तकीला जाब विचारायला जातात. मात्र इथेच ती नागिण त्यांचा घात करते आणि भोळ्या गुरुजींना आपल्या शृंगाराच्या जाळ्यात अडकवते. राम राम गुरुजी, इकडे कुठं वाट चुकली बनायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. माझ्यासाठी या की बसा. बसायला नाही आलो. बाय 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 बाय, भिजून कसं आलं सा हो? थंडीनं काकडशीला की. थांबा. हे कथानकाची कल्पना आनंद मानेंनी आणली वडिलांकडे, अण्णांकडे, शांताराम बापूंकडे. त्यावेळी ती कथा बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या कथेमध्ये काहीतरी पुष्कळसं आपण करू शकू आणि म्हणून त्या कथेवरती संबंध काम करून ह्या पिंजरा चित्रपटाची निर्मिती झाली. या नर्तकीला वाचवता वाचवता अनवधानानं मास्तरांच्या हातून खून होतो आणि इथेच मास्तर पुरता फसतो. खरं सांगू,
तू बोलायला लागलीस म्हणजे माझ्या- यानंतर मास्तर या नर्तकीच्या पाठी पुरता भुलतो. म्हणून म्हणतो तूच बोल, मी ऐकतो. त्याच्यामध्ये एक सीन आहे, तुम्ही पिंजऱ्याचा मी बघितला असेल, की मास्तर आणि ती बाई तळ्याच्या काठी बसून दोघेजण बोलत आहेत. तळ्याचा सीन आहे संबंध, तो रंकाळ्याच्या तलावामध्ये तो सीन संबंध शूटिंग केला त्याही. आणि त्याही त्यांना चंद्र, पौर्णिमेचा चंद्र त्यांना तो पाहिजे होता अण्णांना म्हणजे वडिलांना. तर 2 पौर्णिमेचे चंद्र आम्ही त्याही नुसते बघण्यात घालवले. आणि 3रा पौर्णिमेचा चंद्र, तिसऱ्यांदा जेव्हा पौर्णिमा होईल त्यावेळी चंद्र तो कुठल्या बाजूला येईल, काय अँगलला येईल, त्या अँगलला धरून तो संपूर्ण सेट, तिथे सेट लावला होता नदीकाठी, तो सेट त्यावेळी लावण्यात आला होता. मला वाटतं अशा पद्धतीने कुठलाही डिरेक्टर ज्या पद्धतीने शांताराम बापूंनी काम केलेलं आहे, नुसतं पिंजऱ्याच्याच बाबतीत नाही, कितीतरी चित्रपटामध्ये त्यांनी असं काम केलं डायरेक्टर म्हणून. या मास्तरांचा नर्तकीबरोबर आणि या तमाशाच्या फडासह चाललेला प्रवास व्ही शांताराम यांनी अतिशय अप्रतिम दाखवला. पाय अवघडला, अगं मग इकडे लांब करते म्हणजे कदम पडल. अगं पाय लांब करायला चाललं कुठं आहे, इकडं करते. यात लागेल लागू दे. आता गुरुजी काय कोण पडकत आहे. या कथानकाचा शेवट तर प्रत्येकाला अंतर्मुख करून जातो. सुडाच्या भावनेनं पेटून उठलेली चंद्रकला आपली शपथ तर पूर्ण करतेच, मात्र ती खऱ्या अर्थानं जिंकते का? मास्तरांचं काय होतं? आदर्शाच्या शंखमालेत शिखरावर असलेला मास्तर वासनेच्या महाजालात पुरता बुडून जातो, इतका की नंतर तो त्यातून बाहेर पडतच नाही. अपमान इसरायला या जगातून एकदम वर वर घेऊन जाते. जिवंतपणीच आपला पुतळा गावात उभारलेला पाहून मास्तराची मान शर्मेनं खाली जाते. अरे 11 दिवस गावानं सुतक पाळलं, पुळव काठी मोठवाडा सगळा बंद केला, एक वरी सण म्हणून कुणी केला नाही रे घरात. अरे त्या गुरुजीवर सगळ्यांनी जीवापाठ प्रेम केलं, त्या महादूनं तर या पुतळ्याच्या पायाची झोप कापून जेवू दिला. अशा आदर्श माणसाचा खून करण्यापर्यंत अरे तू का मेला नाही. तुमच्या हातावर स्वतःच्याच खुनाच्या गुन्ह्याखाली मास्तरांना अटक होते आणि सरते शेवटी नर्तकीला आपण एका भल्या माणसाला फसवल्याबद्दल पश्चाताप होतो. मास्तरांना वाचवण्यासाठी ती सगळं खरं खरं जगाला सांगायला जाते, मात्र तिथे पण नशिबानं डाव खेळला आणि तिची वाचा जाते. मग मास्तरांना फाशीची शिक्षा होते आणि तीही स्वतःच्याच खुनासाठी. यांच्या खुनाचा आरोप साबित झाला आहे म्हणून तुम्हाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे. मग सगळं काही संपलं म्हणून चंद्रकला सुद्धा प्राण सोडते. असा हा पिंजरा. मराठी सिनेमांच्या सुवर्ण काळातला हा सिनेमा नेहमीच माइलस्टोन म्हणून गणला गेलाय. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातली पिरती. काय शब्द होते. असं वाटतं गीतकार जगदीश खेबुडकरांनी शृंगार रसात लेखणी भिजवून ही लावणी कागदावर आणली असावी. ही नाही अशा अनेक लावण्यांनी त्या काळात काय आजही रसिकांना अक्षरशः वेड लावले. पिंजरा हा सिनेमा जितका व्ही शांताराम यांचा आहे, तितकाच तो जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांचा सुद्धा. जगदीश खेबुडकरांच्या गीतरचनांना तितकंच ठसकेबाज संगीत राम कदम यांनी दिलंय. राम कदमांच्या चाली तर अस्सल मराठमोळ्या ठसक्यांच्या आहेत आणि या ठसक्यावर संध्या यांनी असा काही ताल धरलाय की सारेच या तालावर आजही बेभान होतात. मला बघून गालात हसला ग बाई हसला.
नेहमीच ही दुनिया असेपर्यंत ही गाणी नेहमीच पॉप्युलर राहणार आहेत. आणि एक चांगला सिनेमा आणि एका चांगल्या सिनेमातलं चांगली गाणी ऐकल्याचा जो आनंद आहे, समाधान आहे, ते पिंजऱ्यामुळे मिळतं. या सिनेमातली लावणी आजही आपल्या मनाचा ठाव घेते. मला लागली कुणाची उचकी या खट्याळ लावणीवर तितकीच बेधुंद ताल संध्या यांनी धरली आहे. आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली तितकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी. वैशिष्ट्य तुम्हाला गाण्यातलं पाहतं ते आलं ते मला लागली कुणाची उचकी. आता त्या गाण्यामध्ये मजा ही आली की हिरोईन गाते आणि उचकी देते. म्हटलं बाबा ते अण्णा पिक्चरमध्ये हिरोईनला ठीक आहे ती गायला आणि उचकी देईल, तिला गायचं नाहीच आहे, नुसते उचकी द्यायची, तोंड हलवायचं आहे. मी गाऊन उचकी कशी देणार? कोणाला तरी सांगा. आता माझ्या कोरसच्या सगळ्या मैत्रिणी होत्या. आता सुमन म्हणून होती, सुमन कोरे. मी तिला सांगितलं सुमन तू उचकी दे ना. अण्णाला नाही माझी हिरोईन गाते आहे आणि हिरोईन उचकी देणार तर तूच हिरोईनची गाणी गाते, तूच उचकी दिली पाहिजे. आता ते माझी मजा अशी झाली की मला लागली कोणाची अशी उचकी द्यायची आणि पुढची लाईन पकडायची. मला फार त्रास होत होता. पण मेहनत करून घेणं त्यांच्या हातात होतं आणि मेहनत करणं आमच्या हातात होतं. मेहनत करून ते गाणं केलं मी. तर त्या गाण्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लाईनला उचकी आणि गाणं असं येईल. तर ते अवघड काम होतं, ते करावं लागलं आणि ते फार सक्सेसफुल झालं. खूप चांगलं झालं आणि मलाही खूप समाधान आहे की मी ते करू शकले. आणि खूप वेगळ्या तऱ्हेच्या लावण्या होत्या. विशेषतः ते शेवटची लावणी फार चांगली होती. मला इश्काची इंग्लिश असली खूप छान होते. त्याच्यात निराळ्या पद्धतीने सुरुवात होते, मग रिदममध्ये जातं किंवा जॉनीची आगीची मशाल होती. इतका काळ गेल्यानंतर सुद्धा ती गाणी अजूनही चालत आहेत. हेच त्याचं सगळ्यात मोठं प्रमाणपत्र आहे की ती गाणी उत्तम आहेत. शब्द चाल माझ्याकडनं किती योग्य झाली मी हे नाही सांगू शकणार. की मी फार चांगली गायली कधीच बोलणार नाही. माझ्यापेक्षा आणि फार मोठ्या सिंगर आहेत, माझ्या बहिणीच आहेत एवढ्या मोठ्या सिंगर, त्यांनी आणखी फार चांगल्या तऱ्हेने गायली असती. पण तो एक योग होता, तो योग बरोबर माझ्यापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये मी बसले, बरोबर फिट बसले आणि ती गाणी चालली. अण्णा ज्यांनी आम्हाला लहान बघितलं म्हणजे व्ही शांताराम. आम्ही लहान असल्यापासून अण्णांना राजकमलमध्ये जाऊन भेटणं आणि खूप घरोब्याचे संबंध आमचे. आणि त्यांनी इतकी पिक्चर्स काढली त्याचे आम्ही एकदम भक्त. जसं राम जोशी किंवा अमर भोपाळी, मग त्यांचं माणूस आणि कुंकू ही मोठी जुनी पिक्चर्स होती, त्याचे पण आम्ही भयंकर म्हणजे चाहते होतो खूपच. आणि खूप लहानपणापासून त्यांची पिक्चर्स फार चांगली पिक्चर्स बघितली. आणि इतक्या मोठ्या माणसांनी मला इतकी चांगली पिक्चर काढल्यानंतर, अगदी नवरंगसारखं पिक्चर काढल्यानंतर सुद्धा, पहिलं कलर पिक्चर, त्यांनी मला हिरोईनची गाणी गायण्यासाठी बोलवलं. हे माझ्यासाठी फार मोठी संधी होती आणि मग त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे बरोबर. म्हणून आमच्याकडनं जी नेहमीची सवय करावी लागते किंवा गाण्याची प्रॅक्टिस करावी लागते ती मी केली. त्यांनी जेव्हा सांगितलं तुला गायचं तेव्हा थोडं दडपण आलं मला गाण्याचं. त्यांच्या संपूर्ण करिअरचं नाही आलं माझ्यावरती दडपण आलं ते गाण्याचं. की इतर ठिकाणी मी गाते, मराठी फार कमी, कारण त्यावेळेला मी मराठी जास्ती गात नव्हते. मी एका पिक्चरला गायले होते, नाकात वाकडा नथीचा आकडा, ते एक माझं पहिलंच गाणं होतं मराठीचं. आणि दुधाचा भाव माझ्या ताकाला, राम कदमची पहिली गाणी गायली. त्याच्यानंतर गायले ते सरळ सोंगाड्याला गायले आणि सोंगाड्याच्या गाण्यानंतर सरळ पिंजरा. आणि पिंजऱ्यात सगळी हिरोईनची गाणी, 1 2 नाही, एका सडीस एक गाणी. प्रत्येक गाण्याची रिहर्सल सुरू केल्यानंतर मला जाणवलं की याच्यात जरा नाविन्य आहे, नवीन तऱ्हेची आहे.
आणि शब्दांच्या बाबतीत तिथं आम्ही खाली बसून रिहर्सल करायचे. आंबव बसलेले तर जगदीशराव आणि अण्णा असे हिंडायचे. काय रे जगदीश, काय लिहिलंस गाणं नाही नाही हे बदल, असं व्हायचं अनेक वेळा. तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तर पिंजराचा उत्कर्ष बिंदूच. तर संपूर्ण कथेचं सार या गाण्यात एकवटलंय. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. जेव्हा जेव्हा तमाशापट आणि लावणी यांचा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा पिंजरा सिनेमातली ही अजरामर गाणी सदैव अग्रस्थानी राहतील. सुखी समाधानी होत रंक आणि राव, रंक आणि राव. कुठल्याही यशस्वी सिनेमाचा बॅकबोन असतो ती त्याची सशक्त पटकथा आणि त्या पटकथेतलं नाट्य उभा करणाऱ्या व्यक्तिरेखा. पिंजरा म्हटलं की त्यातली सर्वात आधी डोळ्यासमोर उभी राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे आदर्शवादी शिक्षक, अर्थातच ती भूमिका सादर करणारे डॉक्टर श्रीराम लागू. त्यांच्याकडून आपण या भूमिकेबद्दल जाणून घेणारच आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. चित्रपटसृष्टीशी माझा काही संबंध नव्हता. चित्रपट बघत होतो, असं नाटकात काम करत होतो, पण काय कसा कोण आलं एकदम माझ्याकडे विचारायला, कोणीतरी एकदम आलं की असं असं आहे आणि शांताराम बापूंना तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं कोण शांताराम बापू? मग त्यांनी मला सांगितलं नीट एक्सप्लेन करून ते व्ही शांताराम म्हणजे. मग माझ्या डोक्यात अर्थात प्रकाश पडला, कारण मी त्यांचं खूपच पाहिलेलंही होतं, त्यांचा चाहताही होतो, अजूनही आहे. तर म्हणजे मी एकदम गडबडूनच गेलो, एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला भेटायला बोलावलं वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांना जाऊन भेटलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला तिथे काहीच अडथळा आलाच नाही, म्हणजे त्रास कसला झालाच नाही. त्यातल्या त्यात मला आता अडथळा असं नाही म्हणता येणार किंवा त्रास असाही शब्द नाही वापरता येणार, परंतु संध्याबाईंचं माझं जरा थोडंसं भांडण असं नाही व्हायचं, पण मतभेद व्हायचे. त्या एस्टॅब्लिशमेंट चांगल्याच एस्टॅब्लिश होत्या आणि मुख्य म्हणजे शांताराम बापूंच्या त्या होत्या, त्यामुळे तिथे त्यांच्या शब्दाला फारच मोठी किंमत होती. त्यामुळे आमचं दोघांचं ज्या वेळेला मतभेद व्हायचे त्यावेळेला शांताराम बापू असे बघत आता कोणाची बाजू घ्यावी नेमकी त्यांना कळायचं नाही फारसं. माझ्या भूमिकेचं माझं इंटरप्रिटेशन हे त्यांच्या इंटरप्रिटेशनपेक्षा वेगळं होतं आणि त्यांचा अधिकार एक फार वेगळा होता, म्हणजे संध्याबाईंचा. त्यांना काही त्यातलं फारसं कळत होतं असं नाही, परंतु आपण म्हणजे अशा राणी आहोत या जो काय हा सगळा प्रकार चाललेला आहे तिथे, आणि आपल्या शब्दाला किंमत खूप आहे वगैरे असं समजून काही वेळेला त्या जरा ॲग्रेसिव्ह असं व्हायच्या. आणि मी माझ्या पद्धतीने
माझं जे मनात इंटरप्रिटेशन त्या रोलबद्दल मी धरून बसलो होतो त्याला मी चिकटून त्यांच्याशी आर्ग्युमेंट करायचो. शांताराम बापू बहुतेक वेळेला सुदैवाने माझ्या बाजूलाच असायचे, त्यामुळे त्यांची आणखी पंचायतच व्हायची जरा, पण मग त्या जास्त जोरात भांडायला लागायचं. एनिवे काय म्हणजे त्याच्यात असं कुठल्याही तऱ्हेनं पिक्चरच्या शूटिंगवरती वगैरे याच्यावरती परिणाम होईल असं काही हे असं चालायचंच. पिंजरा या सिनेमामुळे तमाशाप्रधान सिनेमाचं एक नवं युग पाहायला मिळालं. मात्र कितीही लावण्या आल्या, कितीही तमाशाप्रधान फिल्म्स आल्या, तरी व्ही शांताराम यांच्या या अजरामर कलाकृतीचा दर्जा उत्तुंगच आहे. कितीही वर्ष आली गेली तरीही पिंजरामध्ये आपण सारे असेच अडकत राहणार आहोत.